चला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त असे डोसे बनवण्यापासून. बाकी सगळं माझं आवरलेलं आहे. इथं ग्रेशू माझी सुट्टी आहे, तिला आज संडे आहे तर ती इथं झाडातलं रान वगैरे काढते. पटकन डोसे बनवले, तिला नाश्ता दिला पहिला आणि मग त्याच्यानंतर आज एक महाळ पूजा वगैरे करून घेतली. नवऱ्याची फरमाईश उत्तप्पे पाहिजे, मग ते त्यांना बनवून दिले. त्याच्यानंतर छान नाश्ता केला आणि ग्रेशू माझी इथं पडून आली होती पायऱ्यांवर, ते रडत बसली होती माझ्याजवळ येऊन. तर मी थोडी तिची मस्करी करत होती आणि सगळी घरातली कामं आवरली म्हणताना एवढी सगळी कामं निघाली परत एक्स्ट्राची. तर इथे बघा ग्रेशू तिच्या फ्रेंडसोबत खेळते. हे तर थोडं थोडं दिसते तुम्हाला, खूप सारी खेळणी तिने पसरली होती जिथं आवरले तिने. 1:30 वाजला होता तरी माझी कामं चालूच होती. इथे सगळं धान्य भरून ठेवायचं होतं, डबे मी घासून ठेवले होते, हे कपडे घडी करून ठेवायचे होते आणि आता थोडं रेस्ट करावं म्हटलं. तर ही सगळी कामं निघाली. हे तवा वगैरे खूप दिवस झाले मी घेऊन, तर हे घासून ठेवायचं म्हटलं आता यूज करायला काढायचं म्हणून घासायला घेतलं. आणि आता हे झाल्यानंतर तरी रेस्ट करावं म्हटलं तर 1:45 झाले होते. परत डोसेसाठी तवा ठेवला, परत बनवलं सगळं आणि मग दुपारच्या जेवणाचा टाईम झाला. हे घरी आले जेवायला. आज मस्त जेवण केलं आम्ही एकत्र. ग्रेशू घरी असली की दिवस कसा जातो समजत नाही आणि सुट्टीच्या दिवशी जास्त कामं निघतात. हे प्रत्येक गृहिणीसोबत होत असेल. तर त्याच्यानंतर संध्याकाळी मी चहा ठेवला माझ्यासाठी. हे बाकीचं सगळं मला आवरायचं होतं आणि वातावरण बघा किती छान आहे. मस्त वाटत होतं आजचं वातावरण. त्याच्यानंतर जे राशन आणलं होतं तांदूळ, तर तेही मला निवडून ठेवायचे होते, पण आज नाही होणार ते. आणि संध्याकाळी स्वयंपाकाला काहीच नव्हतं भाजी घरात. म्हटलं 4-5 पुरणपोळ्या झाल्या आणि मी त्या 5च बनवल्या. माझ्या कोण असं करतं नक्की सांगा, कारण 5 पुरणपोळ्या बनवणारी मी पहिली व्यक्ती असणार आहे. म्हटलं आत्ताच्या स्वयंपाकापुरतं होऊन जाईल म्हणून मी बनवलं आणि माझी ग्रेशू जाम खुश होती. तर छान अशा टम्म फुगल्या होत्या आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या होत्या मी या. त्याच्यानंतर हे डबे सगळे भरून ठेवले पिठाचे आणि बाकीची सगळी कामं आवरली. तर असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.